आपल्या भारतात खूप साऱ्या महिला PCODमुळे चिंताग्रस्त आहेत आणि डे बाय डे त्यांची एन्झायटी लेवल वाढत चाललेली आहे. PCOD म्हणजे काय? हे काय असतं? आणि PCOD म्हणजे फिमेल बॉडीमधला SOS सिग्नल आहे. म्हणजेच पिरियड्स इरेग्युलर किंवा लेट येणं, ॲक्ने किंवा ऑइली स्किन होणं, किंवा मोठ्या प्रमाणात केस गळणं, मोठ्या प्रमाणात मूड स्विंग्स होणं, किंवा इनफर्टिलिटी डिफिकल्टीज येणं, फेशियल हेअर वाढणं, ग्लुटिंग आणि डायजेशनचा खूप मोठ्या प्रमाणात इश्यू होणं, हे सगळे सिम्पटम्स PCOD देतं. आणि PCOD हा काही आजार नाही, ते तर तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला अलर्ट करत आहे, सिम्पटम्स देत आहे की तुम्ही तुमच्या बॉडीला लवकरात लवकर हेल्दी करा. ओ, किती साऱ्या गोष्टी असतात ना फिमेल बॉडीजमध्ये, जे की आम्हाला यातलं काहीच माहीत नसतं. हो बरोबर, ह्यावर उपाय तर असेलच ना? हो नक्कीच. PCODची मुख्य कारणे म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स, जास्त प्रमाणात स्ट्रेस घेणं, शुगरचा अतिरेक, जंक फूड खाणं, झोप खूप कमी घेणं, इन्सुलिन रेजिस्टन्स अँड लॅक ऑफ एक्सरसाइज, आणि जेनेटिक्समुळेही असे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. तर घाबरू न जाता तुम्ही काही उपाय नक्कीच केले पाहिजे. तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये शुगर खूप कमी करायला हवी, डेअरी प्रॉडक्ट्स कमी करायला हवे, जंक फूड पूर्णपणे बंद, हाय फायबर आणि गुड फॅट्स हे तुमच्या खाण्यामध्ये पाहिजे. रात्रीचं जेवताना कमी जेवा, फोन कमी वापरा, कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या, मेडिटेशन केलं तर अतिउत्तम. हे झालं खाण्याचं पथ्यपान. सर्वात गरजेचं आहे ते आसने. तर आसनांमध्ये तुम्हाला बटरफ्लाय पोज, बद्ध कोणासन, सुप्त बद्ध कोणासन, कॅट अँड काऊ म्हणजेच मार्जरासन, मलासन, भुजंगासन आणि सेतुबंधासन या आसनाचा सराव तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. या अशा प्रकारे तुम्ही तुमच्यावर काम करा. वाईट सवय बदलून चांगल्या सवय लावा. तुमच्या शरीराचा ऐका. PCOD नियंत्रणात आल्याशिवाय राहणार नाही.